सकाळी सोनाक्षी उठली तेव्हा अर्णव अजून गाढ झोपेत होता. सोनाक्षीच्या बोटांनी अर्णवचे केस हळुवारपणे कुरवडायला सुरुवात केली. शांत झोपलेला अर्णव खूपच निरागस दिसत होता. सोनाक्षीने अर्णवच्या कपाळावर एक हलकं चुंबन घेतलं आणि बाथरूममध्ये गेली. तयार होऊन ती बाल्कनीत आली तर संपूर्ण सीमानगर सूर्यप्रकाशाने उजळून निघालं होतं. अर्णवची झोप पूर्ण झाली आणि त्याने डोळे उघडले. समोर सोनाक्षीचा चेहरा आनंदाने उजळलेला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच त्याने तिच्या चेहऱ्यावर इतकी आनंदी झलक पाहिली होती. अर्णव बेडवरून उठून बाथरूममध्ये गेला. बाहेर आला तेव्हा सोनाक्षी तशीच उभी होती. पाहून त्याचं मन भरून आलं. हो, मग माझे कपडे कुठे ठेवले आहेत? अर्णवने विचारलं. तर सोनाक्षीच्या चेहऱ्यावरचं हसू एकदम नाहीसं झालं. ती आत गेली आणि अर्णवचे कपडे व सगळ्या गरजेच्या वस्तू त्याला आणून दिल्या. तयार हो, थोड्या वेळात बाहेर जाऊया, अर्णव म्हणाला. सोनाक्षी त्याच्याकडे पाहत हलकसं हसली. अगं, जास्त खुश होऊ नकोस. घरी गेल्यावर आजीकडे तक्रार करशील ना, म्हणून सांगतोय. समजलं? अर्णव म्हणाला. सोनाक्षीने मान डोलावली. थोड्याच वेळात अर्णव आणि सोनाक्षी मनाली फिरायला निघाले. बर्फाच्छादित डोंगर रांगा, उंचच उंच शिखरं बघून सोनाक्षी खूप आनंदी झाली. अर्णवच्याही चेहऱ्यावर समाधान होतं. तेवढ्यात अर्णवने पाहिलं की सोनाक्षी थंडीने थोडी थरथरत होती, म्हणून त्याने स्वतःचा जॅकेट तिला घातला. सोनाक्षीच्या ओठांवर पुन्हा हसू फुललं. ते डोंगरांच्या उंच शिखरावर पोहोचले. सोनाक्षी अर्णवच्या मागे चालत होती. तेवढ्यात तिचा पाय घसरला आणि ती खाली पडण्याआधीच अर्णवने तिचा हात पकडून तिला आपल्याजवळ ओढलं. घाबरून सोनाक्षीने डोळे मिटून घेतले होते. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा ती अर्णवच्या घट्ट मिठीत होती. इतकी घट्ट की वाटत होतं जर त्याने हात सोडला तर ती नक्कीच पडेल. मी ठीक आहे, सोनाक्षी हलक्या आवाजात म्हणाली. तर अर्णवने तिला पाहिलं आणि अचानक एक जोरदार चापट तिच्या गालावर मारली. सोनाक्षीच्या ओठांवरचं हसू एकदम निघून गेलं. आंधळी झाली आहेस का? नीट बघून चालता येत नाही का? अजून थोडी पुढे पडली असतीस तर मेली असतीस. समजली? अर्णव संतापून म्हणाला. सोनाक्षीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे ड्रामे बंद कर आता, अर्णव एवढंच बोलून पुढे निघून गेला. सोनाक्षीला काहीच समजत नव्हतं. ज्या अर्णवने तिला क्षणभरापूर्वी घट्ट पकडून वाचवलं तो इतका रागावलेला का? जे काही खायचं असेल ते ऑर्डर कर, रेस्टॉरंटमध्ये अर्णवने सोनाक्षीला सांगितलं आणि स्वतःची ऑर्डर देऊ लागला. तुम्हीच देऊन टाका, मला काही सुचत नाही, सोनाक्षी म्हणाली. अर्णवने तिचीही ऑर्डर करून दिली. दोघांनी जेवण करून खरेदी केली, फिरले आणि संध्याकाळपर्यंत हॉटेलमध्ये परतले. दुसरीकडे, साहिल बेटा, तुला एक गोष्ट विचारायची आहे. अर्णवच्या बाजूने नाही, खरं खरं सांगायचं. हो आजी, मी तुम्हाला कधीच खोटं बोललो नाही. हो माहीत आहे, पण अर्णवच्या काही गोष्टी तू आमच्यापासून लपवतोस. नाही आजी, तो माझा मित्र कमी भाऊ जास्त आहे, तुम्हाला माहीतच आहे. म्हणूनच. पण बेटा, जेव्हा आपला मित्र चुकीच्या वाटेवर असतो तेव्हा त्याला योग्य मार्ग दाखवणं हे आपलं कर्तव्य असतं. हो आजी, मी त्याला समजावतो, पण तो खूप हट्टी आहे, त्यामुळे कधीकधी माझं ऐकत नाही. पण तुम्ही विचारा, मी खरंच सांगेल. सुरेखा आजी बोलत होत्या. सीमा आली होती घरी सांगायला की जेव्हा मी आणि निशाली इथे नव्हतो तेव्हा सोनाक्षीने आपल्या घराच्या चिरागाचं. सुरेखाताईंचं वाक्य पूर्ण होण्याआधीच साहिल मध्ये बोलला. आजी, ती सीमा खोटारडी आहे. तुम्हाला माहीत आहे तिचा द्वेष. मग तिच्या बोलण्यावर विश्वास का ठेवायचा? मला तिच्यावर जराही विश्वास नाही आहे. पण माझ्या मुलगी सोनाक्षीसोबत अर्णव जसा वागतोय ते सगळं त्या सीमामुळेच आहे. माझी मुलगी कधी स्वतःच्या आनंदासाठी विचार करत नाही, नेहमी दुसऱ्याच्या सुखासाठी जगते. माझा नातू तिची काळजी घेत नाही, म्हणूनच मी तिला एकटी पाठवली आहे, जेणेकरून अर्णव तिचं खरं रूप पाहू शकेल आणि तिचं कौतुक करेल. फक्त एवढंच मागणं आहे, देव त्या मुलीच्या आयुष्यात आनंद भरो. नक्कीच आजी, अर्णव वहिनीचा चांगुलपणा समजून घेईल आणि त्याला कळेल की वहिनी सीमासारखी नाही, ती सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. हो, फक्त माझ्या अर्णवच्या आयुष्यात आनंद यावेत आणि निशालीचं लग्न लवकर व्हावं. मग देवाने मला त्याच दिवशी घेऊन गेला तरी काही हरकत नाही. काय आजी, अशा गोष्टी बोलू नका. अजून अर्णवच्या लेकरांना तुम्ही सांभाळायचं आहे. हो मग, पण आयुष्याचा काही भरोसा नाही. जेव्हा सीमाने सांगितलं होतं की ती आजी होणार आहे
तेव्हा क्षणभर आनंद झाला होता, पण नंतर, आजी, देव सगळ्यांना योग्य वेळेला आनंद देतो. लवकरच तुम्हालाही मिळेल, काळजी करू नका, साहिल म्हणाला. त्याने खरं लपवलं होतं, पण अर्णवच्या वागणुकीवर त्याला रागही आला होता. आजी, मी निघतो, उद्या भेटू. ठीक आहे बेटा, देव नेहमी तुला आनंदी ठेव. बाय आजी. बाय. साहिल एवढं बोलून बाहेर गेला. निशाली पण त्याच्या मागे त्याला सोडायला आली. काय झालं? काहीतरी प्रकरण आहे का? नाही. का? तुझा चेहरा सांगतोय जेव्हा तू काहीतरी लपवतोस. अगं, कधी प्रेम व्यक्त करायला सांगतेस तेव्हा चेहरा नाही सांगत का तुला? साहिल विषय बदलत म्हणाला. जास्त स्मार्ट बनू नकोस, पटकन सांग काय झालं. आत्ताच आजींशी बोलताना तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी चिंता होती. इतकं ओळखतेस मला? हो. आता लवकर सांग. आज नाही, कधी दुसऱ्या वेळी सांगेन. पण खरं सांगू, तुला पाहिलं की सगळी चिंता दूर होते. असं? आणखी काही? तुम्हा मुलींची एक गोष्ट पटत नाही, प्रशंसा केली तर विश्वास ठेवत नाही. असो, मी निघतो, उद्या सकाळी घ्यायला येईन, तयार राहा. ठीक आहे, पण खरंच प्रशंसा आवडते आम्हा मुलींना. असो, उद्या भेटू, बाय, निशाली म्हणाली. साहिल तिला जवळ घेत म्हणाला. बाय, पण थोडं प्रेमाने बोला ना. निशालीने नजर खाली घातली. साहिलने तिच्या कपाळावर एक हळवं चुंबन घेतलं आणि निघून गेला. इकडे हॉटेलमध्ये. हे तुझ्यासाठी आहे. आज हॉटेलमध्ये एक पार्टी आहे. हा सूट घालून माझ्यासोबत येऊ नकोस, अगदी बेहंजीसारखी दिसतेस. अर्णव सोनाक्षीकडे एक बॅग देत म्हणाला. पण म्हणजे माझ्यावर छान नाही वाटणार. एक शॉर्ट ड्रेस बॅगेतून काढत सोनाक्षी अडखळत म्हणाली. तुझ्यावर काय छान दिसेल ते मी ठरवेन. आपला मेंदू वापरू नकोस. लवकर तयार होऊन ये. अर्णव तिच्याकडे न पाहता स्वतःची बॅग घेत बाथरूममध्ये गेला. थोड्या वेळाने अर्णव बाहेर आला तेव्हा सोनाक्षी बेडवर बॅग घेऊन बसलेली होती. काय झालं तुला? माहीत आहे ना मला थांबायला आवडत नाही. अर्णव एक नजर टाकत म्हणाला. मी म्हणत होते की मी साडी घालू का? ह्या ड्रेसमध्ये मला काहीसा त्रास होईल. कधीच घातलं नाही आहे म्हणून. सोनाक्षी थोडीशी घाबरत म्हणाली. तुला एकदा सांगितलं की माझं ऐकायचं मग ऐकायचं, समजलीस? आता हीच ड्रेस घालून तू येणार आहेस, हे लक्षात ठेव. अर्णव थोडा रागात म्हणाला. सोनाक्षीचा श्वास काही क्षण थांबला आणि ती पटकन बाथरूममध्ये गेली. काही वेळाने ती बाहेर आली. डार्क ब्ल्यू रंगाची शॉर्ट ड्रेस, गुडघ्यांच्या वरची, जिला ती पुन्हा पुन्हा ओढून खाली करत होती. हलकीशी रेड लिपस्टिक, डोळ्यात काजळ, केस मोकळे, आणि ती आपल्या केसांनी आपली पाठ झाकत होती. अर्णवने कधीच सोनाक्षीला अशा रूपात पाहिलं नव्हतं. तो तिच्या सौंदर्यात हरवून गेला होता. तेवढ्यात अर्णवचा फोन वाजला. त्याचं लक्ष भंग झालं. त्याने कॉल कट केला आणि सोनाक्षीकडे गेला. तिचा हात पकडून तिला हॉटेलच्या गार्डन एरियात घेऊन गेला, जिथे पार्टीचं आयोजन होतं. सोनाक्षीला खूपच अनकम्फर्टेबल वाटत होतं, पण अर्णव तिचं ऐकणारा नव्हता. त्यामुळे ती शांतपणे त्याच्यासोबत चालत होती. ओळखीचं कोणी नव्हतं, पण प्रत्येकाची नजर सोनाक्षीवर होती. साधेपणातही ती खूप सुंदर दिसत होती. काही वेळ पार्टी एन्जॉय केल्यानंतर अर्णव तिला डान्स फ्लोअरवर घेऊन गेला. थोड्या अंतरावर 2 डोळ्यांच्या जोडी सोनाक्षीकडे जेलसीने पाहत होत्या, कारण अर्णवसाठी आता सोनाक्षीचं सौंदर्य खूप महत्त्वाचं झालं होतं. मिसेस मेहरा, मी तुमच्या नवऱ्यासोबत डान्स करू शकते का? समोरून आलेल्या एका मुलीने विचारलं. सोनाक्षीने अर्णवकडे पाहिलं. सीमा, तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि तू इथे काय करतेस? प्लीज रागवू नका, सगळेजण आपल्याकडे पाहत आहेत, सोनाक्षीने अर्णवचा हात पकडत म्हटलं. अर्णवने लाल डोळ्यांनी तिला पाहिलं आणि सोनाक्षीने त्याचा हात सोडला. अर्णवने दुसरीकडे पाहिलं. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच होत्या. तो रागावरत म्हणाला. सॉरी, मी वेळ माझ्या बायकोसोबत घालवू इच्छितो. तुम्ही कुणा दुसऱ्याचा विचार करा. अर्णव, मी तुझी मैत्रीण आहे, असं वागू नको. फक्त डान्ससाठी विचारलं. तुम्ही डान्स करा, मी खाली जाते, सोनाक्षी म्हणाली आणि अर्णवच्या बोलण्याआधीच ती तिथून निघून गेली. सोनाक्षी निघताच सीमा अर्णवच्या जवळ आली आणि त्याचा हात आपल्या कमरेवर ठेवून डान्स करू लागली. अर्णव जितका दूर जाण्याचा प्रयत्न करत होता, सीमा तितकीच जवळ येत होती. खाली सोनाक्षी हे सर्व पाहत होती. तेवढ्यात एक वेटर तिच्या जवळ आला आणि तिला कोल्ड्रिंक दिलं. सोनाक्षीने एकाच घोटात सगळी ड्रिंक प्यायली.
ड्रिंक घेताच तिच्या डोळ्यांसमोर अंधार आला आणि ती अर्णवकडे जाऊ लागली. इतक्यात कुणीतरी तिला आपल्या बाहूंमध्ये उचलून घेतलं. सोनाक्षीच्या डोळ्यांवर झोप येत होती, पण ती डोळे उघडायचा आणि त्या व्यक्तीपासून स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत होती. तो व्यक्ती तिला घेऊन पुढे निघून गेला. इकडे सीमा अर्णवच्या गळ्यात हात घालून त्याला किस करणार होती, तेव्हा अर्णवने तिचा हात झटकून स्वतःपासून दूर केलं. त्याने खाली पाहिलं. सोनाक्षी गायब होती. अर्णवच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो खाली जायला निघणारच होता, तेवढ्यात सीमाने त्याचा हात पकडला. कोणाचा शोध घेतोयस अर्णव? सोनाक्षीचा? सीमा अर्णवकडे पाहत म्हणाली. अर्णवने तीव्र रागाने तिच्याकडे पाहिलं आणि तिचा हात झटकून तो पुढे निघून गेला. तू सोनाक्षीच्या सौंदर्यावर फिदा आहेस, पण विचार कर, तिच्यावर अजून किती जण फिदा असतील. ती कोणाच्या तरी प्रेमात असेल आणि तू तिच्यासाठी मला सोडून जातोयस. तुला स्वतःची तुलना स्वतःसारख्या लोकांशी करायची आहे, माझ्या बायकोशी नाही. समजलीस का? आणि सोनाक्षी जर तुझ्यामुळे गायब झाली असेल तर तू कल्पनाही करू शकत नाहीस की मी तुझं काय करेन. प्रार्थना कर की ती मला लवकर आणि सुरक्षित सापडो. अर्णव एवढं बोलून निघून गेला. खूप काळजी आहे तुला सोनाक्षीची, पण तू माझा आहेस आणि अर्णव माझाच राहील. सोनाक्षी, तुला अर्णवच्या आयुष्यातून जावंच लागेल. सीमाच्या ओठांवर एक विषारी हास्य पसरलं. सोनाक्षी बेशुद्ध अवस्थेत होती आणि तिच्या ओठांवर फक्त एकच नाव होतं, अर्णव. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. तुला काय वाटतं स्वतःबद्दल? फक्त पैशासाठी त्या माणसाशी लग्न केलंस. आजपासून तो तुला जवळ ठेवणारही नाही आणि तू स्वतःहून परत माझ्याकडे येशील सोनाक्षी. त्या माणसाने रागाने तिला पाहत स्वतःशी पुटपुटलं. त्याने स्वतःच्या फोनमधून सोनाक्षीला जवळ घेत काही फोटो क्लिक केले आणि तिला पलंगावर झोपवून खोलीबाहेर निघून गेला. अर्णव सोनाक्षीला शोधत शोधत खोलीत पोहोचला, जिथे सोनाक्षी बेशुद्ध अवस्थेत होती. एक नजर अर्णवने सोनाक्षीकडे टाकली आणि तो पुढे जाऊ लागला. तेवढ्यात सोनाक्षीने अर्णवचा हात पकडला आणि अर्धवट शुद्धीत बोलू लागली. मी खूप प्रेम करते तुमच्यावर, खरंच. सोनाक्षीच्या या शब्दांवर अर्णवच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. तो तिच्या कपाळाकडे झुकणार होता, तेवढ्यात त्याला सोनाक्षीपासून एक जेंट्स परफ्यूमचा वास आला. अर्णव एकदम दचकलाच. त्याने लगेच सोनाक्षीचा हात झटकला आणि खोलीबाहेर निघून गेला. तो थेट हॉटेलच्या बार एरियामध्ये जाऊन ड्रिंक घेऊ लागला. तेवढ्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने मागे वळून पाहिलं तर समोर सीमा उभी होती, ओठांवर स्मित हास्य घेऊन. काय झालं जान? तुझ्या डोळ्यात इतका राग? सगळं ठीक आहे ना? सोनाक्षी मिळाली? कोणासोबत होती ती? तुला एकदाचं समजत नाही का? किंवा तुला समजायचंच नाही आहे? अर्णवने तिचा हात पकडून पाठीकडे वळवत ओरडला. कशाचा इतका राग आहे तुला? मी तुला सोडलं म्हणून? तुझ्यासारख्या माणसासोबत कोणी राहणारही नाही आणि तुझी बायकोसुद्धा तुझ्यासोबत फक्त पैशासाठी आहे. जशी संधी मिळेल तशी आपल्या आशिकासोबत पडून जाईल. तुझ्या तोंडून सोनाक्षीचं नावसुद्धा पुन्हा नको ऐकू यायला. ती तुझ्यासारखी नाही आहे. ती सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. समजलीस? अच्छा, ती वेगळी आहे तर मग एक गोष्ट सांग, तिचं कुटुंब तिच्याशी संपर्कात का नाही? कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलास का तिच्या भूतकाळाबद्दल? जर ती एवढीच चांगली असेल तर तिच्या घरचे तिचा पाठिंबा का देत नाहीत? सीमा अर्णवकडे पाहत म्हणाली. अर्णवच्या हातातून सीमाचा हात सैल झाला. मी सांगते तुला, तिचा एक आशिक होता ज्याच्यासोबत ती लपून छपून भेटायची. तू जेव्हा तिला लग्नाची मागणी केलीस तेव्हा तिच्या मनात लोभ आला आणि पैशासाठी तिने तुझ्याशी लग्न केलं. ही गोष्ट तिच्या घरच्यांना कळाली आणि त्यांनी तिच्याशी संबंध तोडले आणि ती अजूनही तिच्या त्या आशिकाला भेटते. कदाचित ही गोष्ट तुला माहीतही नसेल. तू खोटं बोलतेस आणि मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. समजलीस? आता निघून जा इथून. अर्णवने सीमाला स्वतःपासून दूर झटकत म्हटलं. सीमाने एक नजर अर्णवकडे टाकली. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव स्पष्ट होते. सीमाच्या ओठांवर एक विषारी स्मित उमटलं. तुला कधीही सुख मिळणार नाही जोपर्यंत मी जिवंत आहे अर्णव. सीमा मनात म्हणत तिथून निघून गेली. ज्या हेतूने ती आली होती तो काही अंशी पूर्ण झाला होता. अर्णव सीमाच्या बोलण्यामध्ये अडकलेला होता. जी सोनाक्षी मला दिसते ती खरी आहे की सीमाने सांगितलेली गोष्ट खरी आहे? पण ती खरंच फक्त पैशासाठीच माझ्याजवळ आली होती का? आणि ती जिथे होती तिथून जेंट्स परफ्यूमचा वास का येत होता? म्हणजे ती कुणासोबत होती? हे सगळं विचार करता करता अर्णवने हातातल्या काचाच्या ग्लासवर पकड घट्ट केली आणि काच फुटून अर्णवच्या हातात रुजली.
अर्णवच्या हातातून रक्त वाहत होतं, पण रागात त्याला वेदनांचाही भान नव्हता. काही वेळाने तो पुन्हा त्या खोलीत गेला जिथे सोनाक्षी होती. माझ्यासमोर इतकी मासूम का बनतेस? जितकी मासूम दिसतेस तितकी आहेसच नाही. आणि जर सीमाच्या बोलण्यात जरासुद्धा सत्यता असेल तर तू कल्पनाही केली नसेल काय हाल करेल तुझे. अर्णवला फसवण्याची किंमत तुला मोजावीच लागेल. असं म्हणत अर्णव सोनाक्षीच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला आणि पलंगाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला. सकाळी सोनाक्षी उठली तर डोकं फार जड वाटत होतं. तिने आपलं कपाळ धरून बसण्याचा प्रयत्न केला. काल रात्री ज्यूस प्यायल्यावर काय झालं काहीच आठवत नाहीये. सोनाक्षी स्वतःला सावरत बेडवरून उठली. आजूबाजूला पाहिलं पण अर्णव कुठेच नव्हता. इतक्या सकाळी कुठे गेले असतील? काल माझ्या वागण्यामुळे रागावले असतील का माझ्यावर? सोनाक्षी पटकन बाथरूममध्ये गेली. काही वेळाने बाहेर आली तेव्हा अर्णव कुणाशी तरी बोलत होता. सोनाक्षी अर्णवच्या पाठीमागून थोडी घाबरत म्हणाली, आपण इतक्या सकाळी कुठे निघून गेलात? मी घाबरले होते. तू तयार झाली आहेस तर चला, फ्लाईटची वेळ झाली आहे. अर्णव तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला. कुठे? सोनाक्षीने अर्णवकडे पाहत विचारलं. तुझ्या घरी. लग्नानंतर आजवर तू तिथे गेली नाहीस. आईवडिलांची आठवण येत असेल ना तुला? सोनाक्षीला विश्वासच बसला नाही की हे अर्णव बोलतोय. तिची इतकी काळजी. घराचं नाव ऐकून ती क्षणात आनंदी झाली, पण लगेचच तिचा चेहरा उतरला. काय झालं? नाही जायचं आहे का? अर्णवने तिचा चेहरा पाहत विचारलं. नाही, तसं काही नाही. पण आपण इथे आजीच्या सांगण्यावरून आलो आहोत आणि त्यांना काहीही न सांगता कसं जाऊ शकतो? हो तेही आहे. मी आजीशी बोलतो, तू फक्त तयार हो. अर्णव मनात म्हटला, किती मोठी खोटारडी आहेस तू. मासूम बनण्याचं नाटक आजीवर चालेल, पण माझ्यावर नाही. अर्णवच्या मनात सोनाक्षीबद्दल राग खदखदत होता, पण तो राग नियंत्रणात ठेवत बोलला. आपण नंतर जाऊ. सोनाक्षी नजर चुकवत म्हणाली. काल रात्री रूममध्ये कशी आलीस? म्हणजे कोणासोबत आलीस? अर्णवने तिच्याकडे रोखून पाहत विचारलं. हे ऐकून सोनाक्षी थक्क झाली. जो अर्णव थोडा काळजी करत होता तोच आता असं बोलत होता. आता बोलशील का की मला माझ्याच पद्धतीने शोधावं लागेल? मला खरंच माहीत नाही की मी कशी आले. म्हणजे मी जेव्हा... सोनाक्षी काहीतरी सांगू पाहत होती, पण त्याआधीच अर्णवचा हात उठला आणि त्याच्या 5ही बोटांचे ठसे सोनाक्षीच्या गालावर उमटले. सोनाक्षी लतपत होऊन जमिनीवर पडली. अर्णव तिच्याजवळ गुडघ्यावर बसून तिचे केस पकडून ओढत म्हणाला. तू कुणासोबत होतीस हे विचारलंय मी. उत्तर दे. समजलीस? अर्णवची पकड इतकी घट्ट होती की सोनाक्षीला दुखत होतं, पण त्याहून जास्त वेदना तिच्या मनाला अर्णवच्या बोलण्यामुळे होत होत्या. खरंच मला काहीच आठवत नाहीये. अश्रूंमध्ये तिचं बोलणं तुटक होत होतं. पण एवढं बोलताच अर्णवचा दुसरा थप्पडही तिच्या गालावर बसला. माझ्याशी खोटं बोलू नकोस. मला सत्य कसं शोधायचं ते चांगलंच माहीत आहे. अर्णवने रागात म्हटलं. मी खरंच काही खोटं बोलत नाहीये. खरंच मला काहीच आठवत नाहीये. मी बाहेर फक्त ज्यूस प्यायला गेले होते. त्यानंतर काय झालं काहीच आठवत नाहीये. सोनाक्षी रडत म्हणाली. ठीक आहे, सांगू नकोस. मी माझ्याच मार्गाने सगळं शोधून काढीन. आता चल, घरी जायचं आहे. तुझ्यासारख्या धूर्त मुलीसोबत एकटं राहणं शक्य नाही आणि तुझ्या डोक्यात जो फितूर चाललाय तो मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. समजलीस का तू? असं बोलून अर्णव खोलीतून निघून गेला. सोनाक्षी फुटाफूट रडायला लागली. शरीराला जेवढा त्रास नव्हता त्याहून अधिक वेदना अर्णवच्या शब्दांनी दिल्या होत्या. जी चूक तिने केलीही नव्हती त्याची शिक्षा तिला मिळत होती. काही वेळाने अर्णव पुन्हा खोलीत आला, जिथे सोनाक्षी बेसावत बसलेली होती आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. हे नाटक बंद कर. माझ्याकडे वेळ नाही तुझ्यासाठी. मला अजूनही खूप कामं आहे. समजलीस का? अर्णव म्हणाला तेव्हा सोनाक्षी उठून त्याच्याकडे पाहत म्हणाली. मी खरंच काही चुकीचं केलं नाहीये. एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवा. तुला आणि तुझं नाटक मला पूर्ण माहीत आहे. तुझा हा सगळा अभिनय माझ्यासोबत चालणार नाही. हे नाटक आजीसमोर कर. कदाचित त्या तुझ्यावर विश्वास ठेवतील. मी नाही. मला वाट पाहणं आवडत नाही. म्हणून चुपचाप निघतेस का की मी एकटाच जाऊ? अर्णवच्या बोलण्यावर सोनाक्षी शांतपणे बाथरूममध्ये गेली. तिने चेहरा धुतला आणि बाहेर आली. नंतर अर्णव तिला घेऊन घराकडे रवाना झाला. दुसरीकडे तो मुलगा. या फोटोंपेक्षा मी तुझ्याकडून थेट पैसे वसूल करीन सोनाक्षी, आणि हेच फोटो तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला पुरेसे ठरतील. मला न सांगता तू जशी निघून गेलीस
त्याची शिक्षा मिळणारच तुला. तू फक्त पैशांसाठी मला सोडलंस ना? आता हेच पैसे तू मला देशील आणि स्वतःलाही. कारण मी तुला मिळवण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ज्याला मी मिळवू शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. अर्णव सोनाक्षीला घेऊन इकडे घरी पोहोचला, जिथे अचानक सुरेखाताई सोनाक्षी आणि अर्णवला बघून आनंदित झाल्या. नमस्कार आजी. नमस्कार बाळा. देव कायम तुझं भलं करो. इतक्या लवकर आलात तुम्ही दोघं? हो आजी. ही गोष्ट तुमच्या लाडक्या सुनबाईला विचारा. तिला तिथे काही विशेष आवडलं नाही, असं अर्णव म्हणाला. तेव्हा सुरेखाताई अर्णवच्या मागे उभ्या असलेल्या सोनाक्षीकडे पाहू लागल्या. तिच्या चेहऱ्यावर शांतता आणि उदासी स्पष्ट दिसत होती. काय झालं बाळा? नमस्कार आजी. नमस्कार. काही नाही आजी, फक्त तब्येत थोडी बरी नव्हती, त्यामुळे तिथे बरं वाटत नव्हतं. सोनाक्षीने जबरदस्ती हास्य आणत उत्तर दिलं. ठीक आहे, तुम्ही दोघं आराम करा, मी जेवण तयार करून येते. सुरेखा आजी अर्णव आणि सोनाक्षीकडे पाहत म्हणाल्या. नाही आजी, मी ऑफिसला जातोय, तुम्ही जेवण करा, असं म्हणून अर्णव बाहेर निघून गेला. सोनाक्षी एकटक अर्णवकडे बघत राहिली. तेव्हाच निशालीचं लक्ष सोनाक्षीच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे गेलं. सोनाक्षी, तू आधी आराम कर, मग आपण जेवण करू. खूप थकली असशील, चल, असं म्हणत निशाली तिला हात पकडून रूमकडे घेऊन गेली. काय झालं सोनाक्षी? सगळं ठीक आहे ना? तुझा चेहरा असा का उतरलेला आहे? अर्णव काही बोलला का? अरे नाही ताई, ते माझ्याशी का रागावतील? ते तर माझी खूप काळजी घेतात. फक्त तब्येत खराब झाली होती म्हणून तुम्हाला असं वाटतंय कदाचित. सोनाक्षीने नकली हसू करत उत्तर दिलं. चालेल, असंच असेल तर बरं आहे. तुझ्या चेहऱ्यावर हास्य शोभतं, उदासी नाही. मी डॉक्टरला बोलावते. नाही ताई, डॉक्टरला नका बोलावू. थोडा वेळ विश्रांती घेतली की बरं वाटेल, सोनाक्षी म्हणाली. ठीक आहे, तू विश्रांती घे, मी रूममध्ये जेवण पाठवते, असं म्हणून निशालीने सोनाक्षीच्या कपाळावर एक प्रेमळ किस घेतला आणि बाहेर निघून गेली. सोनाक्षीच्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रू वाहू लागले. तुम्हाला सांगितलं होतं की मला पूर्ण माहिती हवी आहे, पण तुम्ही अर्धवट माहिती दिली. सॉरी सर, पण मी जी माहिती दिली ती खरी होती. म्हणजे मी खोटं बोलतोय का सोनाक्षीच्या आयुष्याबद्दल? मी स्पष्ट सांगितलं होतं ती कोणाला भेटते, बाकी सगळं, पण तुम्ही अर्धवटच सांगितलं. उद्यापर्यंत मला सोनाक्षीविषयी एक एक गोष्ट हवी आहे. ठीक आहे सर, उद्यापर्यंत मी सगळी माहिती काढतो. आणि हो, सीमावर लक्ष ठेवा. शोध काढा की ती मनालीला का गेली होती. तो माणूस हो म्हणत डोकं हलवतो. अर्णव त्याला निघण्याचा इशारा देतो आणि तो माणूस तिथून निघून जातो. अर्णव स्वतःमध्ये विचार करत होता की जर सोनाक्षीविषयी तुझं सांगणं खरं ठरलं तर मी तुझं आयुष्य संपवून टाकील. असा विचार करत अर्णव कुणाला तरी कॉल करतो. थोडा वेळ बोलल्यानंतर अर्णवच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते. नमस्कार आजी. नमस्कार बाळा, कायम सुखी राहा. वहिनी कुठं आहेत? नमस्कार साहिल भाऊ. नमस्कार वहिनी. कशा आहात तुम्ही? मी अगदी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? बस एकदम ठीक. तुमच्यासमोर आहे ना? आणि वहिनी, मनाली कसं वाटलं? कुठं कुठं फिरलात? खूप सुंदर शहर आहे. फारसं कुठं फिरलो नाही, पण जिथे गेलो ते खूपच छान होतं, सोनाक्षी सांगत होती आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदाची एक चमक होती. हो, मनाली खरंच खूप सुंदर आहे आणि तुम्ही तिथं गेल्यामुळे ते आणखीनच सुंदर झालं असेल, साहिल बोलतो. तेव्हा सोनाक्षीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तसं अर्णव कुठं आहे? तो तर आल्या आल्या लगेच कुठं निघून गेला, सुरेखा आजीने साहिलकडे बघत सांगितलं. असं असेल, मी तर ऑफिसलाही गेलो नव्हतो. जसं कळालं की तुम्ही दोघं परत आलात मी सरळ इथेच आलो. तुम्हाला कसं कळालं की आम्ही परत आलोय? सोनाक्षीने डोळे मोठे करत विचारलं. एका क्षणासाठी साहिल गोंधळला, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला. अरे वहिनी, मला सगळं कळत असतं, साहिल असत म्हणाला. तेव्हा सोनाक्षीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. चला मी निघतो आता. भाऊ संध्याकाळी या, तुमच्यासाठी मी चिकन बिर्याणी बनवते आहे. एक तुम्हीच आहात जी माझी खरंच काळजी घेता, नाहीतर काही लोकांना तर माझ्याशी काही देणं घेणंच नाही, साहिल असं म्हणत निशालीकडे बघत होता. निशालीच्या चेहऱ्यावर स्माईल येते. चला संध्याकाळी भेटूया. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.